म्हणजे जेव्हापासून मी शिकवायला चालू केलं तेव्हा मी पाहिलं की जे आपले सीबीएसई असो नाही तर कुठलाही बोर्ड असो, फक्त मुघलांचा इतिहास, खिलजी, तुगलक, लोधी यांचा इतिहास, बटुकेश्वर दत्त यांचं कुठं नाव नाही, चाफेकर बंधू यांचं कुठं नाव नाही. म्हणजे बटुकेश्वर दत्त ज्यावेळी त्यांच्या शेवटचे श्वास घेत होते, म्हणजे ते भगतसिंग सोबत त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता. पण ते मरताना काय म्हणले की बाबा जर मी भगतसिंग सोबत मला फाशी दिली असती तर ते बरं झालं असतं, ऍटलिस्ट लोकांनी मला लक्षात ठेवलं असतं. गड किल्ले आपले मंदिर समान ते होते म्हणून स्वराज्य झालं. स्वराज्य होतं म्हणून आज आपण आपल्या धर्माचं, आपल्या देवांचं पालन करू शकतोय. देशामध्ये हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून सर्वात मोठं राहू शकतोय. लोक येतात गडांवरती, खूप कचरा करतात. सर्वात मोठं एक्झाम्पल झालं तर आपल्या पुण्यामध्ये सिंहगड. आणि क्लिनिंग ड्राईव्हमध्ये आपल्याला दरवेळेस आहे ना, म्हणजे कमीत कमी 20 पिशव्या ज्या आपल्या मोठ्या पॉलिथिनच्या असतात ना, तेवढं प्लॅस्टिक, दारूच्या बाटल्या सुद्धा सापडतात. मुस्लिम वर्गासाठी मदरसा आहे, पण मग हिंदूंसाठी वेदिक एज्युकेशन सिस्टीम का नाहीये? आपल्या शाळांमध्ये टिळक लावून देत नाही, हातात धागा बांधलेला आपण ते काढावे लागतात. आणि त्यामुळं मुलं जे आहेत ते कुठंतरी आपल्या संस्कृतीपासून लांब चालले आहेत. शिव्या देणं हे त्यांना खूप कॉमन वाटते, चुकीच्या गोष्टी. छोटे बच्चे का दर्द हमारे आंख में है, जिसने गोली से मरता देखा बाप को सामने, गूंजेगी वो चीखें और गोलियों की आवाज कान में, जिसका पति मारा गया हिंदू होने के अंजाम में, पर हर एक मौत का बदला लिया जाएगा। टेररिज्म और बैकअप जल्दी घुटने पे आएगा। शादी के 6 दिन बाद ट्रिप पे गए उस बहन और जवान की मौत को देश कभी ना भूल पाएगा। सिर्फ आतंकवाद नहीं कर देंगे पूरे देश को खत्म, आज भी नहीं भूले 26/11 की रात को हम। धर्म सोच के मारने वाले याद रख, अधर्मी का विनाश होगा, वापस रचेगा रामायण। भारतात राहून स्वतःला भारतीय बोलणार नाही, पाकिस्तानच्या झेंड्याची चालेल तुमचा संबंध काय? कितीही प्रयत्न करा आम्ही कधी थांबणार नाही. कट्टर हिंदू आहे, मोडेल पण वाकणार, मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. आत्ताच्या जेनझीला असं म्हणतात की फक्त एंटरटेनमेंट पाहिजे, शॉपिंग करायची आहे, पिक्चर बघायचे, नाहीतर नुसतं टाइमपास करायचा आहे. पण हा सगळ्यांचा गैरसमज आहे. आज माझ्या बरोबर असे जेनझी युवक आहेत या हिंदवी स्वराज्य स्पीक्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये की जे इंद्रायणी नदीचं संवर्धन करत आहेत, जे दुर्ग संवर्धन करत आहेत, जे पुरातन मंदिरांचं संवर्धन करत आहेत, जे इतिहास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा इतिहास हे आत्ताच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. मग ते टीचिंगच्या माध्यमातून असू दे किंवा रॅपिंगच्या माध्यमातून असू दे. आज माझ्या बरोबर असे जेनझी आहेत की जे आदिवासी भागामध्ये जाऊन शैक्षणिक मदत सुद्धा पोहोचवत आहेत. त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला कोणी म्हणलं की जेन झी म्हणजे थोडक्यामध्ये आता जे 16 ते 25 वयोगटामधली जी मुलं आहेत ते भारतासाठी, धर्मासाठी काहीच करत नाहीत, तर हा तुमचा गैरसमज आहे. आणि म्हणूनच आजच्या या पॉडकास्टमध्ये आज आपल्या बरोबर अथर्वजी मारणे आणि माऊलीजी कडू हे दोघं युवक आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या कार्याची आपण माहिती आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला या 21-22 वर्षाच्या जेनझीला जाऊन डायरेक्ट विचारूया की ते धर्माचं आणि देशाचं कार्य कसं करत आहेत आणि त्यांचा प्रवास जाणून घेऊया. दोघांना नमस्कार आणि जय श्रीराम. नमस्कार, जय श्रीराम. आता जसं मी म्हणलं तसं आपलं एक इंस्टाग्राम चॅनल अत्यंत सध्या पॉप्युलर होत आहे आणि ज्याच्यामध्ये दिसतंय की इंद्रायणीच्या घाटावरती काही तरुण मुलं, त्याच्यामधून 10-15 वर्षाची मुलं पण आहेत आणि एकदम सिनियर मंडळी पण आहेत, ते चक्क इंद्रायणी नदी साफ करायचा जो त्यांनी एक काय म्हणूया आपण प्रण उचललेला आहे, जे प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी दिसतेय. दर आठवड्याला, दर 2 आठवड्याला ती मुलं गोळा होतात आणि त्याच्यानंतर इतक्या प्रमाणामध्ये त्या आपल्या नदीमध्ये जी घाण आहे ती सगळी काढतायत आणि त्याच्यामधून एक तरुणाईला संदेश सुद्धा देण्याचं काम होत आहे. तर हा जो प्रकल्प आपण चालवत आहात 7 मावळे संवर्धन संस्थेच्या माध्यमातून, तर याची थोडीशी आम्हाला प्रेक्षकांना आणि पूर्ण आपल्या समाजाला
आपण थोडंसं जागरूक करावं, माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. नक्कीच. तर जी आपली सात मावळे संवर्धन संघटना आहे, सर्वप्रथम संघटनेचं नाव सात मावळे आम्ही असं का ठेवलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आपले शेवटचे शब्द होते, की आम्ही चाललो, आमचा काळ आला. पण तुम्ही सप्तगंगा सप्तसिंधू यवनांच्या तावडीतनं मुक्त करा, चुकूर होऊ नका. तर ह्या ज्या सप्तगंगा सप्तसिंधू आहेत, त्या काळी आपल्या मावळ्यांनी अटक ते कटक, अहत तंजावर ते तहत पेशावर साम्राज्य स्थापन करून सप्तगंगा सप्तसिंधू हे आपल्या साम्राज्यामध्ये आणल्या. मग त्याच मावळ्यांची प्रेरणा म्हणून एक सात म्हणून सात मावळे आम्ही असं हे संघटनेचं नाव ठेवलं. तसं संघटनेची आपली ही ऑफिशियली सुरुवात 2019 पासून झाली. 19-20 कोरोनाच्या काळामध्ये. आता सर्वांनाच माहिती आहे, अख्ख्या देशाला माहिती आहे, देशाला नाही तर जगाला माहिती आहे, की तो काळ कसा होता. संपूर्ण सगळं बंद झालं होतं. अशा काळामध्ये काही गरजू लोकं होती. त्यांच्यापर्यंत जे काही जीवनावश्यक गोष्टी होत्या, या पोहचत नव्हत्या. तर आपले जे संस्थेचे अध्यक्ष आहेत हेमंत कुंभार, ह्यांनी सर्वात पहिली सुरुवात केली. तर त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आली. त्यांचंही वय तेव्हा कमीच होतं. तर त्यांनी जी काही सगळी युवक मंडळी होती त्यांच्यासोबतची, ती जमा केली आणि मग जे काही राशन असेल, ज्या सगळे आपले कडधान्य असतील, ते मोठ्या प्रमाणावरती जमा केली आणि जवळपास ती 1.5 लाखाची मदत जमा झाली आणि 2020 ते 21चा जो सगळा आपला कोरोनाचा काळ होता, त्यामध्ये ही सर्व मदत देण्यात आली. आणि मग त्यानंतर आपल्या संस्थेचं जे मेन कार्य आहे, दुर्ग संवर्धन झालं, आपलं तीर्थक्षेत्र संवर्धन झालं. ह्याची मेन म्हणजे एकदम बूस्टनी सुरुवात झाली आपली 2021 मध्ये. तेव्हा आम्ही सगळे एस-पी कॉलेजचे स्टुडंट होतो आणि म्हणजे मला सांगायला एकदम आनंद होईल, की संपूर्ण हिंदुस्थानमध्ये जर दररोज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जर कोणत्या कॉलेजमध्ये होत होती, आत्ता तर सांगता येत नाही, पण तर ते एस-पी कॉलेज होतं. 2021 पासून ते 2023 पर्यंत आम्ही त्या कॉलेजचे स्टुडंट होतो. तर तोपर्यंत या 3 वर्ष आपण शिवाजी महाराजांची आरती ही नित्य घेतली. त्यातनंच आपलं संघटन वाढलं आणि 2022च्या नोव्हेंबर-डिसेंबर ह्या काळामध्ये आपण किल्ले रोहिडा जो आपल्या भोर तालुक्यामध्ये आहे आणि त्या किल्ल्याचं महत्त्व असं, की किल्ल्याच्या शेजारीच रायरेश्वराचं पठार आहे. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ तिथं घेतली आणि भारत मातेला यवनांच्या तावडीतनं मुक्त करण्यासाठी त्यांनी तो प्रण घेतला. तर त्याचाच तो सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणजे रोहिडा. मग दुर्ग संवर्धनाची जर सर्वात मोठी मोहीम करायची आहे, तर ती आपण तिथे करू असं ठरलं. साधारणतः कॉलेजमधनं या गोष्टीसाठी सुट्टी मिळत नव्हती. खरं तर कॉलेजच्या शिक्षकांचं म्हणणं होतं, की हा सगळा एक्झाम पिरियड वगैरे सुरू आहे, तर एवढ्या सगळ्या मुलांना घेऊन नाही जाता यायचं. तर कॉलेजच्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलं. बरं. किती विद्यार्थी रजिस्टर? जवळपास आपल्या कॉलेजच्या आहे ना 700 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. 11वीच्या पासून ते फार शेवटपर्यंत म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे हे होते. त्याचबरोबर सातारामध्ये पण आपली संघटना सक्रिय आहे. साताराचे पांडेगाव झालं, ओझरडे झालं, वुईंज झालं. ह्या गावातनं पण आपले बरेचसे जे सगळे मावळे होते, त्यांनी एक 5 टेम्पो करून रोहिड्याला पोहोचले. आपल्या पुण्यामध्ये एक मोठे प्रस्थ आहेत. त्यांनी आपल्याला या दुर्ग संवर्धनासाठी मदत केली. 55 सीटरच्या त्यांनी आपल्याला 11 बस दिल्या आणि त्या बस म्हणजे सांगायला आनंद होतो, की तुडुंब भरून आपण रोहिड्याला नेल्या. हे पूर्ण भरलं होतं. दुर्ग संवर्धन आपण रोहिड्यावरती केलं म्हणजे नक्की काय करायचं? संवर्धन करणं म्हणजे नक्की काय? म्हणजे हे अशा लोकांसाठी सांगा, की जे कधी किल्ल्यावरती गेले पण नाहीयेत, ज्यांना माहितीच नाहीये काही, त्यांना पण समजेल. तर आपल्या एकदम शहरी लोकांसाठी सांगायचं झालं, तर दुर्ग हे स्वराज्याचा मेन आधार होते. शिवाजी महाराज म्हणलेलेच आहेत, की राज्याचा आधार ते दुर्ग. तर ब्रिटिश काळामध्ये काय झालं, 1857 नंतरचा उठाव झाला, त्यावेळेस ब्रिटिशांनी किल्ल्यांची नासधूस केली आणि नंतरच्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या दुर्गांकडे लक्ष देण्यात आलं नाही. आर्किओलॉजीनी जे काही महत्त्वाचे किल्ले आहेत, त्यांच्यावरती संवर्धनाचं कार्य केलं. पण स्वराज्यामध्ये किती सारे किल्ले होते? शिवाजी महाराजांच्याच काळामध्ये 350 किल्ले होते. 350 का तो आकडा कसा तो आपल्याला म्हणजे एकदा झालेला आहे, म्हणजे टिपिकल झालेला आहे. पण 350 पेक्षा अधिक किल्ले असू शकतात. छोटे-छोटे किल्ले खूप सारे आहेत. आत्ताच्या काळामध्ये काही किल्ल्यांचं संशोधन होतंय. तर किल्ल्यांवरती काय झालेलं आहे, जे जुनं स्ट्रक्चर आहे, बुरुज झाले, सदरांचे चौथरे झाले, ह्याच्यामध्ये झाडं उगलेली आहेत. आणि या झाडांमुळं काय होतं, झाड एकदा छोटंसं उगतं एवढं-एवढंसं. 5-6 वर्षाच्या कालावधीमध्ये ते एकदम मोठं वृक्ष होतं आणि त्याची मुळं सगळे आपल्या वास्तूमध्ये जातात आणि वास्तू झिजती, तुटून पडते. मग संवर्धनाचा आपला मेन हेतू काय आहे? हे जी वास्तू आहेत, ह्यांचं जतन झालं पाहिजे प्रत्येक प्रकारे.
यांच्यावरती जे वृक्ष होते ते आपण काढून टाकतो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. काही वास्तूंची इतकी झीज झालेली असते की पुढच्या पावसामध्ये ते ढासळतील. अच्छा. त्यासाठी आपण जुन्या प्रकारामध्ये त्यांना काही करता येतंय का? आधार देता येतोय का? त्याचंही सर्व आपण हे संवर्धनामध्ये इन्क्लूड करतो. आपण अनेक वेळेला जेव्हा दुर्गावरती जातात, ट्रेकिंगला जातात त्याच्या मुलांच्या भाषेत, कचरा हा किती मोठा सगळीकडे आपल्याला म्हणजे ऑब्झर्वेशन तुमचं काय आहे का याबाबत? कचरा म्हणजे ही शोकांतिका आहे खरं तर. गड किल्ले आपले मंदिरं समान आहेत. ते होते म्हणून स्वराज्य झालं. स्वराज्य होतं म्हणून आज आपण आपल्या धर्माचं, आपल्या देवांचं पालन करू शकतोय. देशामध्ये हिंदू म्हणून आणि भारतीय म्हणून सर्वात मोठं राहू शकतोय. तर लोक येतात गडांवरती, खूप कचरा करतात. सर्वात मोठं एक्झाम्पल झालं तर आपल्या पुण्यामध्ये सिंहगड. आपण महिन्यातल्या एका रविवारी तरी सिंहगडावरती क्लिनिंगचा ड्राईव्ह घेतो. आणि क्लिनिंग ड्राईव्हमध्ये आपल्याला दरवेळेस आहे ना, म्हणजे कमीत कमी 20 पिशव्या ज्या आपल्या मोठ्या पॉलिथिनच्या असतात ना, तेवढं प्लास्टिक, दारूच्या बाटल्या सुद्धा सापडतात. मोठ्या प्रमाणामध्ये. आत्ताही आपण सिंहगडला जर गेलो, तरी कुठेतरी दारूची बाटली कुठेतरी गवतामध्ये पडलेली आपल्याला दिसेलच. तर गडांवरती कचरा करणं खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. आणि म्हणजे अशा ठिकाणी झालंच नाही पाहिजे. एक कॉमन सेन्स असला पाहिजे. सिव्हिक सेन्स आज ट्रेंडला आहे. #सिव्हिक सेन्स. तर तो आपल्या लोकांमध्ये आला पाहिजे. की मंदिर आहेत गड किल्ले, ह्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे. तर तिथं कचरा नाही केला पाहिजे. बरोबर आहे. एक जस्ट याच्या रिलेटेड मला एक आठवण आली म्हणून सांगतो. नाना पाटेकर 15, 20, 25 वर्षाचे जेव्हा असतील तेव्हा त्यांचा एक पिक्चर आहे. म्हणजे हा पिक्चर आता माझा सुद्धा जन्म व्हायच्या आधीचा पिक्चर आहे. त्याच्यामध्ये यू विल नॉट बिलीव्ह, सिंहगडाच्या वरती कॉलेजची ट्रिप जाते आणि कदाचित ते SP कॉलेज किंवा गरवारे म्हणजे पुण्यातलेच कोणत्या तरी कॉलेजला ते सगळे विद्यार्थी असतात. मराठी पिक्चर आहे. त्या कॉलेजची ट्रिप सिंहगडावरती जाते आणि ते सगळेजण कॉलेजचे विद्यार्थी सिंहगडाच्या वरती जाऊन दारूची पार्टी करतात आणि हे पिक्चर मध्ये दाखवलंय. म्हणजे विचार करा की 1990 किंवा 1980चा जो जमाना होता, त्या काळामध्ये किल्ल्यांची व्हॅल्यू म्हणजे अक्षरशः जुगाराचे अड्डे आणि दारू प्यायचे अड्डे अशी होती. मी म्हणेन आजच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निदान भरपूर लोकांनी इतिहास जो काही आपला आहे किंवा जागरण म्हणूया आपण, ते करायचं काम चांगलं केलं असल्यामुळे निदान आता कोणाची उघडपणे हिंमत तरी नाही होणार. म्हणजे हे जे सगळी आता घाण करतात हे लपून लपून लोक करतात. म्हणजे असं जर कोणी सापडलं तर त्याला लोक असं बेदम चोप देतील. पण म्हणजे 20-30 वर्षापूर्वी ही परिस्थिती होती महाराष्ट्रामध्ये. असो, आता दुर्ग संवर्धन आपण जसं ज्या पद्धतीने करतायत तसं इंद्रायणी नदी हे सुद्धा आता संवर्धनाचं काम आपल्या 7 मावळे संवर्धन संस्थेच्या माध्यमातून चाललंय. तर तो प्रवास सुरुवात कशी झाली? म्हणजे असं आपण सांगितलं की महाराजांचं टार्गेट त्यांनी आपल्याला दिलं होतं. त्यांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की आपल्याला सप्तसिंधू सप्तगंगा या मुक्त करायच्यात आणि मुक्त करायच्यात तर त्या कचऱ्यापासून पण मुक्त करायच्यात. म्हणजे जर नदी जर स्वच्छ असेल, समृद्ध असेल तर त्याच्या आजूबाजूला पूर्ण इकॉनॉमी डेव्हलप होत जाते. हा फॉर्म्युला एकदम परफेक्ट आहे. पण याची गरज तुम्हाला कशी भासली आणि तुम्ही तो प्रवास चालू कसा केला? म्हणजे एकदम कथासारखी रंजक गोष्ट आहे. 2025च्या डिसेंबरमध्ये आम्ही सगळे जे आपले 7 मावळेचे जे सगळे पदाधिकारी आहोत, आपले अध्यक्ष झाले. गड समिती अध्यक्ष तन्मय मोळ झाले आणि मी स्वतःची मंदिर समितीची जबाबदारी बघतोय. आम्ही गेलो होतो आपल्या माऊलींचे दर्शन घ्यायला. आता हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांमध्ये, मोठ्या तीर्थक्षेत्रांमध्ये आपली आळंदी, इथं ज्या इंद्रायणीच्या काठी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. तर दरवर्षीप्रमाणे माऊलींची दर्शन घ्यायला गेलो होतो आम्ही. घाटावरती आलो. खरं तर म्हणजे लहानपणी जेव्हा आम्ही जायचो ना आजी आजोबांसोबत, आई वडिलांसोबत, तेव्हा ती इंद्रायणी स्वच्छ होती. वास यायचा नाही. तर डिसेंबरमध्ये गेलो होतो आम्ही, डिसेंबर 25 मध्ये काहीतरी 11-12 तारखेच्या दरम्यान. तर तिथं हिमाचल तिकडून नॉर्थमधनं लोक आली होती आणि आपल्या एक वारकरी होते, ते त्यांना सगळं सांगत होते की जागेचं महत्व काय. आम्ही सगळं तिथं बसलो होतो इंद्रायणीच्या काठावरती. हाच विषय चालला होता की काय अवस्था झाली इंद्रायणीची. त्यानंतर ती लोक आली, आमच्या शेजारी बसली आणि त्यांचं हिंदीमध्ये बोलणं सुरू होतं कि ये क्या है, इतनी गंदी कैसी हो गई ये नदी, हमारे इधर होती तो कितनी हम साफ सुथरी रखते, असं त्यांचं बोलणं सुरू होतं. तर त्यांचं बोलणं कुठेतरी मनाला लागलं की अरे ज्या पवित्र इंद्रायणीच्या काठी ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली, त्याच इंद्रायणीने तुकोबा पाहिले आणि त्याच इंद्रायणीमध्ये आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा काळ झाला. मग अशी ही पवित्र नदी आणि लांब कुठे जायला, ते पवित्र स्थानच आहे, मंदिर आहे तिथे.
मंदिराच्या हितेच लोकांनी एवढी घाण करून ठेवलेली आहे. घाटावरती लोक ओपनली शौचाला बसतायत, दारू पितायत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघवल्या नाही. मग आलं की अरे आपण काय करतोय? आपण सरकारला किती बोलणार? आपण काय करतोय हिंदू म्हणून? आपण पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून मिरवतोय ना. मग आपण केलं पाहिजे ना, आपण स्वतः केलं पाहिजे ना. आम्ही सर्वजण बसलो, आपल्या संस्थेची मीटिंग बोलावली. सर्वजण एकत्र आलो धायरीमध्ये आणि मग ठरवलं, की इंद्रायणीचं ज्या प्रकारे आपल्याला काही करता येईल ते करायचं. त्यानंतर जानेवारीमध्ये आपली मंदिराचे जे विश्वस्त आहेत, त्या सर्वांसोबत आपली मीटिंग झाली आणि ठरलं, की फेब्रुवारी महिन्याच्या 1 तारखेपासूनच 1 फेब्रुवारी रविवारच होता, सुरुवात करायचं इंद्रायणी संवर्धनाची. मग जे काही साहित्य ऑलरेडी आपली दुर्गा संवर्धन संस्था असल्यामुळे आपल्याकडे जे कुदळ, फावडी वगैरे म्हणलं ते सगळे इक्विपमेंट आपल्याकडे अवेलेबल होते. सेफ्टी रोप झाली, की पाण्यात उतरून करायचंय. पहिला अंदाज नव्हता, की इंद्रायणी किती खोल आहे, सर्व काही. मग सुरुवात करायची म्हणलं तर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या, "यार ती नदी नाही, नाला येतो. तिथं लोकं घाण करतात. तिथं 2-2 फुटाचे सगळे गाळ आहे, सगळे घाण आहे. तिथं तुम्ही काय करणार?" माझ्या मते म्हणजे शौच करणं हा एक भाग झाला, पण इंडस्ट्रियल वेस्टेज आणि रेसिडेन्शियल एरियामधून जे सिवेज लाईन, डोमेस्टिक वेस्टेज, ते 90% प्रॉब्लेम आहे, जो दिसून येत नाही, कारण की ते डायरेक्ट पाईपलाईनद्वारे सोडलेलं असतं. बरोबर. प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट खाली एकच असतंय, की मागचे जे गाव आहे तिथून जे काही कचरा येतोय, तिथून जे सिवेज वेस्ट सोडलं जातंय, त्याच्यावरती रोक लावा. कारण की आपण साफ करतोय, समोरचं ते वेगळं आहे, पण त्याचा जो वास येतोय त्याची सुरुवात मागणं. रूट कॉज तिथे आहे. बरोबर आहे. ही 100% बरोबर गोष्ट आहे. पण ज्या लेव्हलला सध्या आपण आहोत, त्या लेव्हलचे जे स्ट्रॉंग लोक आहेत, त्यांना आपण करू नाही शकत काही. मग आपल्या हातात काय आहे? आपण हे करू शकतो. आणि एक म्हणजे किस्सा सांगतो, की जेव्हा पहिल्यांदा इंद्रायणीच्या जनजागृतीसाठी चला इंद्रायणीच्या भेटीस असं आपण या मोहिमेला नाव ठेवलं. माऊलींच्या भेटीला तर जातोय. त्यांच्या इंद्रायणीच्या भेटीला पण गेलो पाहिजे ना. तर तिच्या भेटीला जाऊन तिची सेवा करायची म्हणजेच तिची स्वच्छता करायची. असं एक व्हिडिओ काढून त्याचा प्रचार करायचं ठरलं होतं. तर तेव्हा इंद्रायणीच्या पाण्यात थांबून जेव्हा तो व्हिडिओ काढला, थोडं म्हणजे फक्त आपले नॉर्मली पाय बुडवले होते. तर पायावरती अक्षरशः रॅशेस आले. आणि आत्ता जेव्हा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये उतरून 1-1 फूट पाण्यामध्ये उतरून काम करतोय, तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. माऊलींचं माऊलींचं तिथं अस्तित्व आहे, त्याचाही तो परिणाम असावा. बरोबर आहे. सुरुवात जेव्हा आपण केली तेव्हापासून आतापर्यंत किती कार्यकर्ते जोडले गेले ही आपली सर्वात पहिली मोहीम होती. आणि त्याला काही वयोगट मर्यादा तुम्ही ठेवली आहे का? वयोगट मर्यादा नाही ठेवलेली. आपल्या कुठल्याच मोहिमेला वयोगट मर्यादा नसते. म्हणजे एक कॉमन हे असतं, की 5 वर्षापेक्षाचे जे लहान मुलं आहेत, ते आपण असंही कुठं नेत नाही. मग 5 वर्षापासून जे पुढचे आहेत ना, ते सर्वजण येतात. म्हणजे आपली जी शिवनेरी किल्ल्यावरती एक अभ्यास सहल झाली होती. त्याच्यामध्ये 5 वर्षाची एक लहान मुलगी होती. भीमगडावरती आत्ता मोहीम झाली. आपल्या कर्जतच्या पुढे आहे तो भीमगड. तिथं पण ती 5 वर्षाची चिमुकली कामाला होती. आणि ते जे तिच्यासोबत जे बाकीचे सगळे तिचे मित्रमंडळी होते, ते पण म्हणजे तिघं-तिघं मिळून गमीला उचलतायत. मातीचं पूर्ण भरलेलं आहे. आणि संवर्धनाच्या कार्यामध्ये त्यांचं पण योगदान देतात. कारण असं की लहानपणीपासूनच त्यांच्यावरती संस्कार झाले, तर मोठे होऊन आजचा काळ आपण बघतोयच, की काय-काय नादाला लागतायत लोकं. क्वेअर झालं, एल-जी-बी-टी-क्यू झालं, असल्या नादाला लागतायत. तर तिथे जाणार नाहीत ते आणि धर्मकार्याला शिवाजी महाराजांच्या, श्रीरामांच्या मार्गाला लागतील. असा एक त्यामागे आपला हेतू आहे. तर इंद्रायणी संवर्धन जे चालू आहे, ते कसं म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा गोळा होता, आठवड्याला 2 आठवड्यातून एकदा, कसं स्ट्रक्चर काय त्याच्यामध्ये? तर आपलं एक बेसिक ठरलेलं आहे, की दर 15 दिवसाला, एका महिन्यातनं आपण इंद्रायणीच्या घाटावरती जाणार. घाटाची स्वच्छता करणारच, पण इंद्रायणीचं जे नदीपात्र आहे, त्याच्यामध्ये उतरून जो काही कचरा आहे आणि तो कचरा आजचा नाहीये. कचरा 10 वर्षापूर्वीचाही म्हणू शकतो आपण, 4 वर्षापूर्वीचाही म्हणू साठलेला आहे, पूर्ण साठलेला आहे. आत्ताची नुकतीच जी आपली मोहीम झाली ना, तर त्या मोहिमेला आम्हाला जुन्या शिळा सापडल्या. त्या शिळेवरती त्रिशूळ आहेत. अजून आपण त्या घाटावरती ठेवलेले आहेत. काली मातेची जुनी मूर्ती सापडली आणि पूर्ण खाली. आता कसं उन्हाळा आहे म्हणून पात्र पूर्ण खाली गेलेलं आहे. तर बऱ्याच जुन्या गोष्टी सापडतात. म्हणजे फार जुन्या वेळेस काय म्हणतात, जुनं म्हणजे कसं 5-6 वर्षापूर्वी गणपती विसर्जन केलेले असतील ना, ते पण संवर्धन करताना पायाशी येतात. आम्ही तेही बाहेर काढतोय. त्यांचं पाया पडून आम्ही परत बाजूला ठेवतोय. ते जे काही देवी-देवतांचे किंवा आपल्या सगळे जे धार्मिक गोष्टी असतील,
त्याची आपण जे आळंदी नगर परिषद आहे त्यांना सांगून एक वेगळं सेपरेट हे केलेलं आहे. जी काही कचऱ्यासाठी ट्रॉली आपण आणतो, दर मोहिमेला 2 ट्रॉली येतात. त्या 2 ट्रॉली 2 वेळा पूर्ण भरून एम्प्टी होतात. एवढा आपण कचरा गाळ त्यातनं काढतोय. तर एक बेसिक सूचना आपल्याला तिथं हीच आहे, की देवी देवता जे काही आपल्या मूर्ती आहेत, धार्मिक गोष्टी, रुद्राक्षाची माळ असो, स्फटिकाची माळ असो, फोटो असो, तिथं जर आपल्याला सापडलं तर ते एक वेगळं जागी ठेवायचं. पहिल्या मोहिमेला तर भरपूर संख्येमध्ये भेटल्या आपल्याला. म्हणजे एक 300-400 च्या संख्येमध्ये तर मूर्त्याच भेटल्या असतील. छोट्या मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत. आत्ता तो थोडंसं कमी होतंय. पण ती गोष्ट आहेच. जे लोकांना एक बेसिक समजलं पाहिजे, की पाणी कसं आहे, तिथं आपण आपल्या देवी-देवतांना सोडलं पाहिजे. ते काय आहे, बऱ्याच कालावधीपासून पिढ्यानपिढ्या असं ते समज आहे, की जे काही विसर्जन करायचे नदीत करा. पूर्वीच्या काळात जेव्हा विसर्जन होत असेल, तेव्हा त्या मूर्त्या मातीच्या आणि मेटल तर रेअरच होतं. म्हणजे ते चांदी, सोनं असू दे ना तर तांबं असू दे. तांबं सुद्धा रेअरच असायचं पूर्वी. 100-200 वर्षापूर्वीचं म्हणतोय. ते काय असं इझिली अवेलेबल नसायचं सगळं. त्यामुळे ते मेटलच्या गोष्टी शक्यतो कोणी असं नदीपात्रात विसर्जन नाही करायचं. फुल तुम्ही विसर्जन करा, फुल विघटित होऊन जातं. फक्त फुल. पण ते फुलाला तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत टाका आणि ते हे करा. ते प्लास्टिकमुळे ते आतमध्ये चांगल्या पद्धतीने विघटन त्याचं होतच नाही आणि सगळा प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता पण असं होतं, आम्ही जेव्हा स्वच्छ करतोय आमच्या समोरच लोक येणार, तिथंच उघडणार आणि तिथंच सगळं टाकणार. कितीतरी वेळा आम्ही त्यांना थांबवतो. ते असं की त्यांचं ते समजच आहे की बाबा आपल्या डोळ्यासमोरनं नदीत जातंय म्हणजे चांगलं झालं काहीतरी. इम्बाईब झाले ना खूप पिढ्यानपिढ्या की नदीत सोडून द्यायचंय. फक्त त्याच्यात कसं झालं पाहिजे की आताच्या आपल्या तरुण पिढीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागणार आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक नियमावली ठरवावी लागणार की जर नदीत सोडायचं तर त्याची पण एक पद्धत पाहिजे की नदी काय पचवू शकते तेच फक्त गेलं पाहिजे. निर्माल्य असेल म्हणजे जे फुल किंवा काय म्हणूया आपण पान असेल ते जाईल कारण की ते नॅचरली विघटन होणार आहे. पण हे प्लास्टिक वगैरे किंवा आत्ताच्या काळात जे काही केमिकल्स युक्त काही असेल ते टाकलं नाही पाहिजे आपण. आता याच्यामध्ये आपल्याला रूट कॉज जसं की एक ते सीवेजचं वगैरे आपण काय काय म्हणलो, अजून काय काय प्रॉब्लेम आपल्याला निदर्शनास आले की जे आपण इंडिव्हिज्युअल संस्था म्हणून सॉल्व्ह नाही करू शकत, जे शासनाकडनं आपली रिक्वायरमेंट आहे. त्याचं पण एक तुम्ही आवाहन करा इथं. कसं असतं, तुम्ही लहान मुलं सगळी काम करताय, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही 500 जण जरी एकत्र आलात तरी पण काही सरकारच्या नियमांमध्ये काही चेंजेस होणं अपेक्षित आहे. ते आपल्या हातातच नसतात. त्यामुळे ती सुद्धा मागणी तुम्ही आजच्या दिवशी करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. की आपल्या काय काय अपेक्षा आहेत सरकारकडनं ह्या बाबतीत? सरकारकडनं तर अपेक्षा अशा आहेत, की घाटावर पहिली तर एक प्रॉपर टीम असली पाहिजे. जी तिथलं सगळं जे मॅनेजमेंट आहे, कोण घाटावर काय करतंय, त्यासाठी आत्ता आपण तिथे एक कार्यवाही केली दारूच्या गुट्ट्यावरती. मेन घाटावरती दारूचा गुट्टा चालू होता. त्याच्यावर आपण आजी. कार्यवाही केली. एक आजी. म्हणजे 65 वर्षाची महिला होती. ती म्हणली, "मी गेले 50 वर्षापासून इथं सगळं सिंडिकेट चालवती. मला कोणी काही करू शकलं नाही." तर आपण 4 मार्च रोजी तिच्यावर कार्यवाही केली. दिघी पोलीस स्टेशनला नेऊन ती कार्यवाही केली. त्यानंतर आपल्या आळंदी नगर परिषदने तिथं बोर्ड वगैरे लावले आणि आता गार्ड्स सुद्धा आहेत. त्या गार्ड्सचा पण आपली ह्या 19 तारखेच्या मोहिमेला भेट झाली. त्यांचा पण एक चांगला प्रतिसाद झाला. पण घाटाच्या जवळ एक इमिडिएट वॉशरूमची सोय असली पाहिजे. आणि एक वॉशरूम आहे, पण ते पलीकडे. आणि आपल्या लोकांमध्ये सिव्हिक सेन्स जसं म्हणलं, खूप कमी आहे. एवढ्या लांब कोण चालत जाणार? तर पूल आहे, नवा पूल. त्या नवा पुलाच्या खालीच सगळी विष्ठा वगैरे होते. म्हणजे ते घाट आहे, पवित्र घाट का नगरपालिकेचं टॉयलेट आहे, हेच समजत नाही. ते काय आहे, कोणी आवाज उचलत नाही ना, त्यामुळे जो चल रहा है वो चलने दो. ते तशी सगळी परिस्थिती आहे. बरोबर. पहिल्या दिवशी आम्ही ते साफ केलं ना प्रॉपर तो विष्टावाल्या त्या पुलाच्या खाली. इतकं 2 आपण आता मी तुम्हाला म्हणलो की आंबा, तर आंब्याचा वास आपल्याला येणार नाही. पण ते घाट आठवलं की तो वास नाकात येतो. एवढं भयंकर त्याचा वास होता आणि म्हणजे कितीतरी महिन्यांपासून होतं ते. ते सगळं स्वच्छ केलं पहिल्या मोहीममध्ये. पण अजून प्रत्येक मोहीमला ते दिसतंच असं आहे. दिसतंच. आता लोकांना जर जॉईन व्हायचं असेल तर आपण व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुमचं ते स्क्रीनशॉट वगैरे टाकू. तर जनतेला सुद्धा काय आवाहन कराल तुम्ही या मोहिमेमध्ये जॉईन व्हा? कधी कसे जॉईन होऊ शकतात त्याचं एक तुम्ही फक्त एक आवाहन करा या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपलं मेन जॉइन होण्यासाठी आपलं Instagramला पेज आहे, 7 मावळे संवर्धन. त्यावरती सगळे कॉन्टॅक्ट्स अवेलेबल आहेत. एक तर तुम्ही तसं कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट मेसेजद्वारे. तुमचा जो काही फोन नंबर आहे तो तिथे टाका, तुमचं नाव टाका. आपला एक स्पेशल WhatsApp ग्रुप आहे, स्पेशल इंद्रायणीच्यासाठी, चला इंद्रायणीचा भेटीस म्हणून. त्यावरती सगळे अपडेट्स येत जातात. वाटल्यास तुम्ही 7 मावळे संवर्धनच्या पेजला फॉलो करा.
त्याच्यावरती सगळे अपडेट्स येत जातील. अशा प्रकारे आपण लोकांना जॉईंट होतोय. सुरुवातीला गुगल फॉर्म आपण सुरू केला होता. गुगल फॉर्मलाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आला. एक 500 लोकांनी गुगल फॉर्मवरनं रजिस्ट्रेशन केलं आणि बऱ्यापैकी ती लोकं आपल्याला सर्व जॉईंट आहेत. म्हणजे सुरतवरनं एक काका येतात दर मोहिमेला. या मोहिमेला फोन करून म्हणले ते, की "अथर्वजी आना नहीं होगा मुझे." म्हणजे आता ते हिंदीत बोलले. हिंदी माझी एवढी चांगली नाहीये. पण त्यांना असं म्हणायचं होतं, की यायला जमणार नाही मला. यावेळेस मी आजारी आहे. गेले 3 मोहिमा येतायत ते आणि काही ना काहीतरी घेऊन येतायत. मागच्या मोहिमेला ते असे तुरटीचा एवढा मोठा तुकडा घेऊन आले. म्हणले, की "आपण पावडर करू आणि सगळीकडे टाकून देऊ" म्हणले. तुरटी साफ करते. म्हणजे आता काकांची जी भोळी भक्ती आहे, की एवढीशा तुरटीनी नदी साफ होणार नाही. तरी सुरतवरनं घेऊन आलेत ते वजन. भावना खूप महत्वाची आहे. बरोबर आहे. आता इंद्रायणी संवर्धन किंवा नदी संवर्धन एक आहे. त्याच्यानंतर अजून एक आपल्या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे, की शैक्षणिक मदत सुद्धा आपण करता आणि दुर्गम भागात म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा. तर त्याची थोडीशी माहिती द्या तुम्ही. हो, नक्कीच. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, की 2019-20 पासूनच ही सामाजिक मदत करणं, हे आपला संस्थेचा एक भाग होता. तर आपल्याला असं निदर्शनास आलं, आता ही सर्व गोष्ट माहितीच आहे आपल्याला, की जे दुर्गम भागामध्ये आपले आदिवासी बंधू राहतात, ते पण हिंदूच आहेत ना. पण त्यांना जे काही असामाजिक घटक आहेत, ते कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं आमिष दाखवून, शिक्षणाचं म्हणा, खाण्यापिण्याचं म्हणा, दाखवून ते त्यांना धर्मापासून दूर नेत आहेत. आणि दूर नेऊन ते काय करतात, त्यांना चांगल्या मार्गाला लावतायत का? नाही. बऱ्याच गोष्टी अशा निदर्शनास आल्या, की त्यांची मुलं नक्षलवादी बनतायत. मुलांकडनं वाईट काम करून घेतले जातात. महिलांकडनं वाईट काम करून घेतलं. अशा गोष्टी होत आहेत. तर हिंदू म्हणून आपण का गप्प बसलं पाहिजे? पुन्हा एकदा आपण सरकारला दोष नाही देऊ शकत. हिंदुत्वात करतोय आपण, तर तो आपल्या मनात असला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार आपण पण त्यांची मदत, सेवा केली पाहिजे. म्हणून आपण एक उपक्रम सुरू केलेला आहे, अनावश्यक गोष्टीतून युवकांचे भविष्य. तर ह्या एकदम बेसिक उपक्रम आहे. आपल्या घरामध्ये रद्दी असते, मेटलचं स्क्रॅप असतं, इलेक्ट्रॉनिक स्क्रॅप असतं. अशाच गोष्टी पडतात. आपण जमा करतो, कधीतरी रविवारी घर स्वच्छ करतो, भंगारवाल्याला नेऊन देतो. भंगारवाला कोण असतो? सगळीकडे आता ते माहितीच आहे आपल्याला. ₹10-15 मिळतात त्याचे. मग आम्ही काय संकल्पना केली, की अशा आपण सोसायटी जॉइन करतो. त्या सोसायटींनी त्यांचं जे काही संकलन आहे, ते दर महिन्याला करून ठेवायचं. आपला टेम्पो जातो, ते सगळं कलेक्ट करतो आणि त्यामधनं एक चांगल्या अमाउंटमध्ये आपल्याकडं पैसे येतात आणि त्यामधनंच आपण युवकांसाठी जे काही आहे, स्कूलची बॅग झाले, काही रायगड भागामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळा आहे, एकदम दुर्गम आहेत वरपर्यंत. तर तिथे जायला रोड सुद्धा नाहीये. तर तिथल्या लोकांना आपण जी पुस्तकं आहेत, ती डायरेक्ट मदत म्हणून पोहोचवतोय. पुस्तकं झाली म्हणजे प्रत्येक स्टँडर्डची तिथले आपल्याला संपर्क झालेले आहेत. तिथून आपल्याला समजतं, की या इयत्तेमध्ये एवढी मुलं आहेत. म्हणजे संख्या पण पटसंख्या पण फार कमी आहे. म्हणजे काही शाळांमध्ये मॅक्सिमम पटसंख्या ही 80 ची. आणि काहींमध्ये 5 विद्यार्थी. तरी तिथले शिक्षक शिकवतायत आणि मग अशा प्रकारे आपण त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतोय. काही शिक्षणासाठी जे काही लागेल आणि म्हणजे काहीही असो, तिथं रेनकोट पण आपण देतोय त्यांना. पाऊस एकदम बेकार असतो. काही मुलं म्हणलेत, की "दादा, शाळेत जास तोपर्यंत सगळं भिजून जातं रे." ते म्हणायला फार गोष्ट लागते ती. मग जसं होईल तसं कपडे झाले वगैरे. आता पहिलं कपड्यांचं आवाहन केलं होतं आम्ही, पण तसं लोकांचं त्याकडनं काही चांगला प्रतिसाद आला नाही. कसल्याही प्रकारचे आले वगैरे. म्हणून आपण आत्ता एकच ठेवलेलं आहे, की शिक्षणासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत. स्कूल बॅग झाल्या, कंपोस्ट बॉक्स झाली, पुस्तकं झाली, सगळं आपण तिथं नेऊन पोहोचवतोय. असा आपला वर्षभर त्याच्या निधी संकलनासाठी उपक्रम सुरू असतो आणि शाळा सुरू व्हायच्या दरम्यान जूनमध्ये आपण ते तिथे जाऊन सर्वांना देतो. अशा 21 जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्याला जॉइंट आहेत रायगड भागातल्या. हो. आणि सातारा भागातल्या पण काही दुर्गम शाळा आपल्याला जॉइंट आहेत. तिथपर्यंत आपण हा सर्व मदत पोहोचवतो. एक रफली सर्वांचे मिळून 500 विद्यार्थी असतील. आता हे जी सगळी आपण सातमावळे संवर्धन संस्थेची माहिती सांगितली. टोटल आपली साधारण आता पटसंख्या किती आहे? किती कार्यकर्ते आपल्या संस्थेत आहेत? आपल्याकडं जवळपास 50 ते 70 पर्यंत युज्युअली ॲक्टिव्ह कार्यकर्ते, सक्रिय सदस्य आहेत आपल्याला. आपली एक 7 जणांची म्हणजे संस्थेचं नावच तसं 7 जणांची एक कोर कमिटी आहे आणि बाकीचे जे आपले कार्यकर्ते आहेत, गरजेनुसार आपण कितीही संख्येमध्ये कार्यकर्ते जमा करू शकतो. अशी आपली संस्थेची आणि साधारण याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करणारे 500-700 लोक असतील म्हणजे जे
कधी कधी येतात, वेगवेगळ्या माध्यमातून सपोर्ट करतात वगैरे. प्रत्येक मोहीमला 50-60 लोक एक्स्ट्रा ऍड होतात. नवीन नवीन येत हो, राहतात. नवीन लोक आहेत. बरोबर आहे. प्रत्येकाच्या सोयीनुसार, सोयी- वेळेनुसार वेळ. हो. प्रत्येक जण कॉन्ट्रीब्युट करतात. मी तुम्हाला उलट आवाहन करेन अजून, इंद्रायणी प्रोजेक्ट वर्षभर तुम्ही कन्सिस्टंटली जर चालवला, त्याचा जर रिझल्ट लोकांपर्यंत आता सुद्धा दिसतोच आहे, पण अजून एक लार्ज स्केलमध्ये दिसला ना, तर ही आयडिया घेऊन इतर सुद्धा संवर्धन हो. करणाऱ्या संस्थांनी वेगवेगळी आपली तीर्थक्षेत्र आणि नदी याच्यावरती फोकस केला पाहिजे. असं जर अख्ख्या महाराष्ट्रात 10 ठिकाणी जर झालं, तर त्याच्यानंतर सरकार कोणत्याही पक्षाचं असू दे, हिंदुत्ववादी असू दे किंवा नसू दे, त्याला त्याचं कॉग्निझन्स, त्याला त्याचं म्हणजे काय म्हणूया, गांभीर्य घ्यावेच लागेल. बरोबर. कारण की सरकार बेसिकली कशावरती चालतं, समाजाची रिक्वायरमेंट एखाद्या गोष्टीत खूप प्रमाणात जर असेल, तर ते सरकार कोणाचंही असू दे, त्याला ते ऐकावंच लागतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे आता काम करताय त्याच्यावरून असं समजू नका की त्याचा इम्पॅक्ट किती होईल. हो. त्याचा इम्पॅक्ट खूप लॉंग लास्टिंग आहे. फक्त त्याच्यामध्ये एक मी तुम्हाला विनंती करेल की कन्सिस्टन्सी जे तुम्ही आतापर्यंत आहे, ही तुमची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. ती तुम्ही फक्त कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करा. नक्की. ते माऊली करून घेतात आणि असं आहे की सगळेच कॉलेजला आहेत, सगळे जॉब करतात आहेत. मग एक रविवार भेटतोय आराम करण्यासाठी, तरी असं होतं की नाही जायचंय, आणि माऊली ते घडून आणतातच. नाही, एकदा धर्मकार्याची तुम्हाला आवड निर्माण झाली की त्याच्यानंतर सुट्टी नाही. माणसाच्या आयुष्यात कधी नसते. नक्कीच. आणि सुट्टी घ्यावीशी पण माणसाला वाटत नाही बरोबर. कधी. बरोबर. मी तुझ्याकडे येतो आता माऊली, की आपण बीटेकचे विद्यार्थी आहात आणि हिस्ट्री टीचिंग पण करताय, रॅपिंग पण करताय. रॅपिंग म्हणजे हिंदुत्ववादी रॅपिंग हे मी पहिल्यांदाच इंटरनेटवरती बघितलं. तर हे कसं काय सुचलं, म्हणजे हिंदुत्वाचं आणि रॅपिंग याचा संगम कसा काय? म्हणजे सुरुवातीला तर मी म्हणजे एसएसटी म्हणजे जेव्हापासून मी शिकवायला चालू केलं, शाळेत मी शिकवतोय, अकॅडमी मध्ये शिकवतोय हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स, तेव्हा मी पाहिलं की जे आपले सीबीएसई असो नाही तर कुठलाही बोर्ड असो, फक्त मुघलांचा इतिहास, खिलजी, तुगलक, लोधी यांचा इतिहास, नाहीतर मग बाबा स्वातंत्र्याच्या लढाईत काही 2-3 व्यक्तींचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, एवढंच. हा, तेवढंच. तर मग त्या 2-3 व्यक्तींबद्दलच पूर्ण आहे. आणि मी बघतोय की बटुकेश्वर दत्त यांचं कुठं नाव नाही, चाफेकर बंधू याचं कुठं नाव नाही. म्हणजे बटुकेश्वर दत्त ज्यावेळी त्यांच्या शेवटचे श्वास घेत होते, म्हणजे ते भगतसिंग सोबत त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता. पण ते मरताना काय म्हणले की बाबा जर मी भगतसिंग सोबत मला फाशी दिली असती तर ते बरं झालं असतं, ऍटलिस्ट लोकांनी मला लक्षात ठेवलं असतं. पण अशा क्रांतीवीरांचं कुठंच नाव नाही, सावरकरांचं कुठं नाव नाही, तर लोकमान्य टिळकांवरती एक पॅराग्राफ नाही साधा. पण बाकी बघितलं तर मग 2 ऑक्टोबरला काय आहे, फादर ऑफ नेशन कोण आहे, ह्या गोष्टीच एकदम त्यांच्या मुलांना शिकवलेल्या होत्या. पण ही गोष्ट माझ्यामध्ये खूप जास्त होते की नाही, आपण ह्या क्रांतीवीरांचा इतिहास मुलांसमोर आणला पाहिजे. आणि क्लासमध्ये गेलं की सगळ्यांचं म्हणजे मी मुलांना विचारतो की ऑपरेशन सिंदूरमध्ये आता एक इन्सिडेंट असं झालं की पाकिस्तानचा झेंडा आपण रस्त्यावरती लावला होता. तर मग तो काढला तर चुकी बरोबर. तर अर्धा क्लास म्हणते की आपण चुकीचं केलं, आपण इन्सल्ट करतोय. मग का? कारण की आपण असा इतिहास मुलांना शिकवलाय. तर मग ह्या गोष्टी मी माझ्या रॅपमध्ये आणल्या, क्रांतिकारांना माझ्या रॅपमध्ये आणलं मी, की चाफेकर बंधू और लाल बाल पाल प्लेग ऑफिसर पुणे डाला खोपड़ी को फाड़, सॉन्डर्स की हत्या सारी की ढाल मदल लाल धिंगरा करजन वैली का काल पैराडो पे जासी रानी सम बेगम महाल राजा रणजीत सिंह नाना पेशवे गनी मी चाल खुदीराम बोस फर्स्ट इंडियन रेवोल्यूशन टू बी हँग उमर सिर्फ 17 साल. म्हणजे सगळ्यात माझी फेवरेट लाईन ही आहे, नकली चरखा और नकली वादे नपुंसकता डरपोक इरादे न मिली आजादी डांडी चल के राउंड टेबल से ना चरखा चिल्ला के निकले घर से बाहर यही मन बना के रक्त को ईंधन बना के लिए ली आजादी सुभाष चंद्र बोस ने आजाद हिंद फोर्स बना के. वा वा हो. तर मग असे आपण अजून कोणकोणते रॅप बनवले? असं सुरुवातीला मी पहलगाम रॅप बनवला होता, की टेररिस्ट अटॅक झाला त्याच्यावरतीच मी एकदम खूप राग आलेला होता मला, आणि त्याच्यात मी पहलगाम रॅप लिहिलेला होता. त्यानंतर मग आता सावरकरांवरती आणि सगळ्या क्रांतिकाऱ्यांवरती मी हा रॅप बनवला. त्याच्यानंतर क्रांतिकारी रक्त. तिसरा रॅप मी केला नवनाथ सिद्ध, नवनाथांवरती रॅप बनवला. आणि या प्रत्येक रॅप मध्ये माझी आई झालं, आपले राष्ट्रीय स्वयंसेवक, आपले 7 मावळे संघटनेचे अथर्व दादा, या सगळ्यांचा नेहमी सपोर्ट असतोय. मग अशा लोकांमध्ये जेव्हा आपण राहतोय आणि हिंदुत्व बघतोय, तुम्हाला सुद्धा मी लँड जिहाद वरतून जे तुम्ही व्हिडिओज बनवता ते सगळे बघतो, आणि हे सगळे इन्स्पिरेशन घेऊनच त्या हिंदुत्वाचं रॅप. कारण की आज बघितलं तर शिव्या देणारे रॅपर आहेत, नको त्या गोष्टी बोलणार आहेत, पण हा तेच आहे. रॅपिंग म्हणजे शिव्या देणं, शिव्या. असं वेगवेगळ्या स्टाईल हो. मध्ये असं झालंय. बट ऍक्च्युली रॅपिंग कला ही खूप मोठी आहे. म्हणून मग एक हिंदुत्ववादी रॅपर
मला वाटलं की याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. मग याच्यासाठी मी बरेचशी पुस्तकं वाचतो. सावरकरांचं आपले जन्मठेप झाले. असे मी एक पुस्तकं वाचणं चालू केलं आणि त्याच्यामधनं मला जे कोणते मी नवीन शब्द शिकतोय, नवीन गोष्टी शिकतोय, त्यांना मी रॅपमध्ये माझ्या ॲड करतो. आणि पेहलगामचा जो सगळ्यात पहिल्यांदा जो रॅप हो. होता, तिथे रागाच्या हो. भावनेत झाला, तो बोलून दाखवू शकतो. उस छोटे बच्चे का दर्द हमारे आंख में है, जिसने गोली से मरता देखा बाप को सामने, गूंजेंगी वो चीखें और गोलियों की आवाज कान में, जिसका पति मारा गया हिंदू होने के अंजाम में, पर हर एक मौत का बदला लिया जाएगा, टेररिज्म और बैकअप जल्दी घुटने पे आएगा, शादी के 6 दिन बाद ट्रिप पे गए उस बहन और उस जवान की मौत को देश कभी ना भूल पाएगा, सिर्फ आतंकवाद नहीं कर देंगे पूरे देश को खत्म, आज भी नहीं भूले 26/11 की रात को हम, धर्म पूछ के मारने वाले याद रख, अधर्मी का विनाश होगा, वापस रचेगा रामायण, भारतात राहून स्वतःला भारतीय बोलणार नाही, पाकिस्तानच्या झेंड्याशी साल्यांनो तुमचा संबंध काय, कितीही प्रयत्न करा आम्ही कधी थांबणार नाही, कट्टर हिंदू आहे, मोडेल पण वाकणार नाही. वाह, वाह. जोरात एकदम. आपण इतिहासाचे पण शिक्षक आहात. हो. इतिहासामधला सगळ्यात आवडता भाग कोणता आपला? आणि म्हणजे असा कोणता भाग आहे की जो आपल्याला पुढच्या पिढीसमोर आणणं खूप जास्त गरजेचं आहे? कारण की बिईंग अ हिस्ट्री टीचर तुम्हाला स्वतःला खूप रिसर्च करावी लागत असेल. हो. रिसर्च जो माणूस करतो ना, त्याच्या डोळ्यासमोर इतक्या गोष्टी येतात जे नॉर्मल माणसाला माहितीच नसतात. बरोबर. तर असे कोणते इतिहासातले इन्सिडेंट्स आहेत की जे तुम्हाला सांगावेसे वाटतील? तर 2 इन्सिडेंट आहे. एक तर आपलं जे फ्रीडम फाईट आहे पूर्ण, फ्रीडम स्ट्रगल. ह्याच्यात कितीतरी असे क्रांतीवीर आहेत ज्यांचे कधी नावं ऐकलेले नाही मुलांनी. आणि त्यांना हे कळत नाही की बाबा अहिंसेमुळं कधीच आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं नव्हतं आणि जे आर्म्ड रेव्होल्यूशन सशस्त्र क्रांती झाली होती. त्याच्यात कित्येक असे क्रांतिकारी होते. भगतसिंग, राजगुरू सुखदेव हे तर आपल्याला माहिती आहेत. चाफेकर बंधू आहेत, चंद्रशेखर आझाद आहेत. म्हणजे चंद्रशेखर आझाद जेव्हा ते स्वतःला गोळी मारून घेतात, त्यानंतर अर्धा तासभर कुठलाही ब्रिटिश सैनिक हिम्मत करत नाही. पुढे येऊन त्या झाडाच्या मागे लपलेले असतात तर हिम्मत करत नाही पुढे यायचे. हे कुठलंच इन्सिडेंट आपल्या इतिहासामध्ये नाहीये. तर हे गोष्टी मी त्यांना सतत सांगत असतो, की बाबा चाफेकर बंधूंनी काय केलं? प्लेग ऑफिसरला मारलं पुण्यातल्या आणि काय हिम्मत केली त्यांनी. मग हे सगळ्यांचा एक इतिहास आहे. आणि दुसरं म्हणजे खूप मला ही गोष्ट वाटते, की ॲड केली पाहिजे, की हा जो ब्रिटिशांचा इतिहास आहे, म्हणजे ब्रिटिशांनी एज्युकेशन सिस्टम जी चेंज केली. थॉमस मॅक्युले, जेम्स मिल यांनी आपल्या इतिहासात खूप मोठा बदल केला. आपले वेद काढून टाकले, पुराण काढून टाकले, गीता वगैरे कुठलंच पठण नाही ठेवलं. त्यांना पाहिजे होतं, की वेस्टर्न एज्युकेशन सिस्टम आपल्या भारतावरती लागू करा, इंग्लिश लँग्वेजला लागू करा. त्याचा आपल्याशी काही संबंधच नाहीये. आणि त्यामुळं मुलं जे आहेत ते कुठेतरी आपल्या संस्कृतीपासून लांब चालले आहेत. शिव्या देणं हे त्यांना खूप कॉमन वाटतंय. चुकीच्या गोष्टी म्हणजे तुम्ही बघा मुस्लिम वर्गासाठी मदरसा आहेत. पण मग हिंदूंसाठी वेदिक एज्युकेशन देणारी एज्युकेशन सिस्टम का नाहीये? आपल्या शाळांमध्ये टिळक लावून देत नाही. हातात धागा बांधलेला असेल ते काढावे लागतात. तर मग जर मुलांना धार्मिकतेपासून लांब केलं, तर मग ते अश्लील गोष्टींकडे, नको त्या गोष्टींकडे जास्त वळणार. आणि ही गोष्ट आपण जेव्हा एक टीचर शाळेत बघतोय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की मुलं काय गोष्ट बोलतात आहेत, मुलं काय गोष्ट पाहतात आहेत. त्या गोष्टी रोखण्यासाठी यावरती चर्चाच होत नाही. पण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आधी या सगळ्या गोष्टी होत्या, की गुरु तुमच्या समोर बसतोय, गुरुकुल. इव्हन हे लिहिलेलं आहे, म्हणजे ब्रिटिश ऑफिसर्सनी सर्व्हेमध्ये सांगितलंय, की 1 लाखांपेक्षा जास्त गुरुकुल होते भारतात त्यावेळेस. आणि आपले कितीतरी प्राचीन पुस्तकं एवढे ग्रेट होते, की ज्याच्यात आर्यभट्टांपासून ते वृक्ष आयुर्वेदा कित्येक गोष्टी अशा होत्या जे आपले किती ग्रेट होते. पण त्या गोष्टी कंप्लीटली संपवून टाकल्यात. आणि मग टेलिस्कोपचा आविष्कार कुणी केला? तर गॅलिलिओनी केला. मग आपल्या याच्यामध्ये नवग्रहांची पूजा कसं काय करतोय आपण इतक्या वर्षांपासून? मग हे कित्येक अशा गोष्टी आहेत जे काढून टाकल्या. इव्हन हनुमान चालीसामध्ये जुग सहस्त्र योजन पर भानू लिहिलो ताई मधुर फल जानू. म्हणजे पृथ्वीपासून ते सूर्याचं अंतर लिहिलेलं आहे. आणि हे म्हणतात की गॅलिलिओनी टेलिस्कोपचा आविष्कार केला. मग किती गोष्टी आहेत अशा. ह्या गोष्टी मला वाटतं की आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे, एन्शंट एज्युकेशन सिस्टम ती परत एकदा आणणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आता एक मेला एक नवीन पिक्चर पण येणार आहे, राजा शिवाजी. रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत आहेत. एक अभिमानासारखी गोष्ट आहे की मराठी इंडस्ट्रीचा पिक्चर महाराजांवरचा, आणि तो एका आय थिंक मराठीमध्ये पण येणार आहे, हिंदीमध्ये पण येणार आहे आणि तमिळमध्ये पण कदाचित येणार आहे. चांगली गोष्ट आहे. ते त्याच्या बाबतीत प्लस मायनस ते लोक क्रिटिक्स पण करतात, कौतुक पण करतात, तो भाग वेगळा. मला असं विचारायचंय की जसं मागच्या वर्षी छावा पिक्चर आला आणि त्याने एक क्युरिओसिटी तयार झाली, ज्या लोकांनी आतापर्यंत शंभूराजांचं चरित्र बघितलं नव्हतं, ऐकलं नव्हतं. म्हणजे मी महाराष्ट्रातलं नाही म्हणते, साऊथ इंडिया असू दे किंवा आसाम सारखं राज्य असू दे, की
तिकडच्या लोकांना इकडचा इतिहास पोचला नाहीये कारण की इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तो सांगण्यातच नाही आला. जसं छावाने एक लहर तयार केली तसं आता हा पिक्चर सुद्धा एक चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स याचा मिळेल असं अपेक्षा ठेवतो. धुरंधरचा आत्ता आपण बघितलं मध्ये की त्याने पण एक शेवटी एक भारतीयत्व आपलं नॅशनलिझम स्पिरिट जागरूक होतं. तर तसंच इतिहासाच्या पुस्तकामध्ये आता ते NCERTचा तो एक विषय आहे की ज्याच्यामध्ये मराठ्यांचा जो जेवढा अटक पासून कटक त्याचा जो भाग आहे त्याचा एक पूर्ण नकाशा प्रस्तुत केला होता मागच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये आणि आता कदाचित तो काढलेला आहे. त्या बाबतीत आपल्याला काहीतरी माहिती आहे का? हो, नक्कीच. म्हणजे आता विषय काय आहे की बऱ्याच काही मागच्या काही दशकांमध्ये गोष्टी झाल्या पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये, भाषेवरनं म्हणा, जातीवरनं म्हणा. ह्याचा जो बाहेर इम्पॅक्ट पडलेला आहे त्याचं काय झालेलं आहे की बऱ्याच गोष्टींमध्ये शिवाजी महाराजांचं नाव वापरलं गेलं आणि त्यावरनं ह्या सगळ्या भाषिक वाद म्हणा या गोष्टी घडल्या गेल्या. बाहेर महाराजांना पोहोचवणारी कोणती पार्टी नाहीये. महाराज त्यांच्या हयातीतच इंग्लंड पर्यंत पोहोचले होते. इस्तांबुलला महाराजांच्या चर्चा होत होत्या, तिथपर्यंत व्यापार होत होता. इंग्लंडच्या न्यूजपेपरमध्ये महाराजांच्या बाबतीत आर्टिकल्स. बरोबर, तिथल्या गॅझेटमध्ये. तर असं असताना काय झालंय की महाराजांवरती प्रेम तर प्रत्येकाला आहे, पण अशा जे काही पॉलिटिकल गोष्टी झाल्या त्यामुळे तिथल्या एका कॉमन लोकांमध्ये एक भावना झाली की हे आपले नाही, किंवा एक छोटीशी काय म्हणतो एक बीज पेरलं गेलं की हे आपले नाहीयेत. आणि मग काही लोकांनी याचा फायदा घेतला. 2016 पासून ते आतापर्यंत ऑनलाईन शिवाजी महाराज झाले, राजमाता जिजाऊ झाले, संभाजी महाराज झाले, एकंदरीत हिंदवी स्वराज्याशी रिलेटेड जे काही सगळे महापुरुष होते ह्यांच्याबद्दल सोशल मीडियावरती वाईट पोस्टिंग करणं, जातीचा आधार घेणं, रिजनलिझम, महाराष्ट्राचे प्रांतवाद घेणं, परत झालं भाषावाद घेणं, ह्याच्यावरनं जे काही पसरवलं गेलं त्याचा पीक 2023 मध्ये झाला की जाती जातीवरनं भांडणं झाली, इतिहास नकारण्यात येतो. आता बरेचसे काही अशा कम्युनिटी तयार झालेले आहेत की जर त्यांच्यावरती जर काही त्यांचं खालचं दाखवलं जातंय, डायरेक्ट डिनायल मोडला जातोय की असं काही झालंच नव्हतं. तोच जो काही सगळं आतापर्यंत ऑनलाईन सुरू होतं ते आता हे काय म्हणतो आपण ऑन ग्राउंड त्याचं स्वरूप झालेलं आहे या NCERTच्या प्रकरणामध्ये. आपल्याकडे संपूर्ण पुरावे की पेशावर पासून ते तंजावर पर्यंत जे अटक ते कटक म्हणतो की आपलं राज्य होतं. आपलं राज्य म्हणजे काय फक्त मराठी माणसांचं राज्य होतं का? शिवाजी महाराजांनी फक्त मराठी माणसांसाठी, मराठ्यांसाठी किंवा स्वतःच्या भोसले घराण्यासाठी राज्य स्थापन केलं नाही. हिंदवी स्वराज्य त्यांनी नावच ठेवलं नाही. हिंदवी स्वराज्य होतं. नुसतं ते स्वराज्य म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी नव्हतं, असं केलं. धर्मासाठी तयार केलेलं साम्राज्य होतं ते. हिंदवी स्वराज्य केलं, त्याला दुसरंच नाव काय म्हणतो आपण, हिंदुपत पातशाही उभी केली. तर महाराजांनी सगळ्यांसाठी केलं. तर महाराजांनी हे सगळ्या हिंदूंसाठी केले तर प्रत्येक हिंदूंना तो नकाशा आपलासा वाटलाच पाहिजे. पण हे जे काही आतापर्यंत ऑनलाईन सुरू होतं त्याचं स्वरूप आज ग्राउंडवरती आलेलं आहे. त्याच्यामुळेच काही लोकांनी याचा विरोध केला. राजस्थान मधले राजघराणे असतील एकत्र आले, याच्यावरती त्यांनी विरोध केला, आक्षेप केला आणि तो नकाशा काढला. पण एक शोकांतिका अशी वाटते की महाराजांच्या नावापुढे जर कोणी छत्रपती लावलं नाही, अशा काळात आपले महाराष्ट्रातील लोक एकत्र येऊन त्या लोकांना मारणारे, म्हणजे जरी तो माणूस महाराजांबद्दल चांगली माहिती देते, छत्रपती लावलं नाही म्हणून त्याला शिव्या देणारे, मारणारे, हे सगळे शिवभक्त कुठं झोपले? मोजकीच लोक असतील म्हणायला की जी ऑन ग्राउंड आता पळतायत, लोकप्रतिनिधींची भेट घेत आहेत, आमदार खासदारांची भेट घेत जसं राजस्थान मधल्या लोकांनी तिकडचा जो समाज आहे, मी असं म्हणून तो जागरूक आहे. बरोबर. आता पॉलिटिकल नरेटिव्ह काय आहे, ती मागणी त्यांची चुकीची आहे, त्याच्यात वाद नाही. हो बरोबर. पण त्यांना ज्या गोष्टीत विश्वास आहे त्याच्यासाठी ते भांडले. हो बरोबर. आणि त्यांनी त्यांचा अजेंडा पूर्ण केला. आपल्याला सत्य सुद्धा माहितीये, सत्याची बाजू आपल्याकडे. मराठ्यांचा जो इतिहास आहे, ते साम्राज्याचा जो नकाशा आहे तो बरोबर होता. ही बाजू आपल्याला माहिती असून सुद्धा आपण समाज म्हणून एकत्रच येत नाही, ही आपली शोकांतिका आहे. बरोबर. आपण जातीमध्ये मग कधी कधी तर जसं आता पुण्यामध्ये नाही का, मी कोथरूडला राहतो, नाही मी सिंहगड रोडला राहतो, मग काही तर सोसायट्यांमध्ये मी ए बिल्डिंग मध्ये राहतो, तो बिल्डिंग, म्हणजे आपल्या इथं ही जी एकमेकांच्या प्रती इतकी आपण डिवाइड, जे इंग्रजांनी जे केलं डिवाइड अँड रूल, इतके आपण त्याचं विभक्त हे झालेलो आहेत ना, वेगवेगळे झालेलो आहेत. त्याच्यामुळे आपण महाराजांसाठी परकीय शत्रू, म्हणजे परकीय म्हणजे ते काय कोण बाहेरचे शत्रू नाहीयेत, पण जे महाराजांचा इतिहास आता डिनाय करतायत त्यांच्या विरोधामध्ये आपण एकत्र उभं पण नाही राहू शकत आहे. ही रियालिटी आहे.
आपण फक्त जे म्हणतो ना मराठीमध्ये, फक्त स्वतःच्या घरामध्ये आम्ही डाकू असतो, ते तसं फक्त महाराजांच्या नावाने फक्त जी तोडफोड करण्यात येते किंवा जे काही सगळं ते इकडंच महाराष्ट्रातच. बाहेरचा एवढा माणूस आपला नकाशा उडवून टाकतोय, त्याच्या विरोधामध्ये म्हणजे सगळे आमदार, सगळे खासदार, पक्ष कोणता पण असू दे, महाराष्ट्र सगळ्यांचेच आहेत ना, सगळ्या जाती धर्म पंथांचेच आहेत ना, एकत्र येतच नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. खरं तर ह्या गोष्टीसाठी एकत्र आलं पाहिजे. तो नकाशा एक अस्मिता आहे, म्हणजे आपण सांगतोच ना की आणि रियालिटी आहे ना, बरोबर रिअलिटी आपण काय खोटं पण मागत नाहीये ना, की नाहीये किंवा इमॅजिनेशन आपण काय असं म्हणतोय का इराण पर्यंत म्हणजे ते इराण आणि पर सौदी अरेबिया पर्यंत महाराजांचा नकाशा नाही. जेवढा होता, जे सत्य आहे अटक पासून कटक पर्यंत ते तेवढा तरी नाही. त्याचे पुरावे सुद्धा आहेत की म्हणजे फार काश्मीर त्या भागात सुद्धा आपलं राज्य होतं. जेव्हा श्रीमंत रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे हे सगळे सरदार जेव्हा शिंदे झाले, पेशावरला पोहोचले, तेव्हा त्यांना काश्मीरच्या सगळ्या राजांचं पत्र आलं. त्या पत्रामध्ये ते म्हणले की आम्ही तुमच्या अधीन येतोय. आणि मग रघुनाथराव पेशव्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना त्याच पत्राचा एक अर्क पाठवला की काश्मीर सुभा, जे मुलतान सुभा, पेशावर सुभा, जे काही उत्तर हिंदुस्थानातले सुभे आहेत ते आता आपल्या अखत्यारीत आहेत. आणि हा काय आपण बनवलेला पुरावा नाहीये, त्या काळात लिहिलेलं पत्र आहे. अजूनही भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये ते अवेलेबल आहे. कितीतरी मराठ्यांच्या इतिहासाचे साधने ह्याच्यामध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे. 1751ला श्रीमंत रघुजीराजे सेनासाहेब सुभा यांनी कटक घेतलं ओडिसामध्ये जाऊन. ते काय तिथल्या लोकांना त्रास द्यायला गेले होते का? ते बंगाल हे सगळं मुक्त करायला गेले होते. बरोबर आहे. हा हिंदूंना रक्षणासाठी इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला काय माहिती का? पैसे कसे कमवायचे, प्रॉपर्टी कशी वाढवायची, स्वतःचा सातबारा कसा वाढवायचा, या बाबतीतलं ज्ञान त्याला द्यावं लागत नाही. बरोबर. तो बरोबर करतो त्याचं. पण त्याला समाज म्हणून एकत्र ये म्हणलं की तो सगळीकडे डिवाइड होतो. असो. पण आता म्हणजे आपण बराच वेळ गप्पा मारल्या, याच्यामधून मी एक असं नक्कीच म्हणू शकतो की जे फ्युचर आहे ते सेफ हँड्स मध्ये आहे. आणि जेन झी म्हणजे काही प्रमाणात होत असतील गोष्टी एंटरटेनमेंट आणि हल्लीच्या काळात ज्या रील्स, सगळा जो टाइमपास जो इंस्टाग्राम वरती चालतो, काही लोक तिथे अट्रॅक्ट होतात त्या वयामध्ये. पण तुमच्यासारखी युवा पिढी पण आहे की जे हिंदुत्वासाठी आणि देवदेश आणि धर्मासाठी काम करत आहे. त्याच्यामुळेच मी म्हणू शकतो की हिंदू धर्म सेफ हँड्स मध्ये आहे. पण इथं एवढं म्हणून म्हणजे माझी तुमच्याकडनं अपेक्षा संपत नाही, उलट ती वाढत जाते. हे जसं काम तुम्ही आतापर्यंत करत आलेलं आहात, हे करतच राहा. तुम्हाला जी काही मदत लागेल, जी काही आम्हाला जमेल, सिनियर मंडळी असतील आणि तुमचे सगळे मित्रमैत्रिणी वर्ग सगळे असतील, सगळे तुमच्या पाठीशी आहोत. जे काय जमेल ते प्रत्येक जण तुम्हाला मदत करू. आणि ही कन्सिस्टन्सी अशीच ठेवा. आपण जे काही काम करतोय ते भगव्या ध्वजासाठी काम करतोय, कोणाचा काही व्यक्तिगत अजेंडा नाहीये, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आपण नक्कीच पुढच्या एपिसोडला पण भेटूया, जेव्हा आपण आणि मी त्याच्यामध्ये अशी अपेक्षा ठेवतो की इंद्रायणी नदी बरोबर आता तुम्ही अजून एक मुळामुठा नदी घेतली किंवा अजून एक तिसरी नदी घेतली आहे. जसा रोहिड्याचा किल्ला आहे तसे अजून 10 वेगवेगळे किल्ले घेतलेत आणि तुमची ताकद 500,000 लोकांची झालेली आहे. त्यावेळेला आपण पुन्हा एकदा भेटूया आणि लोकांना परत एकदा माहिती सांगूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.